नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शेंगांपासून भात करणार आहोत। ही शेवग्याची शेंग घेतलेली आहे आपण। ही फ्रीज मधनं शेवग्याची शेंग काढलेली, म्हणून 5 ते 10 मिनिटं पाण्यात ठेवायची म्हणजे ती लवकर शिजते। आपण तमालपत्र घेतलेलं आहे, काळा मिरी घेतली, 2 लवंगा घेतल्यात, 1 कांदा घेतलाय, हे घेतलाय, टोमॅटो घेतलाय, मसाल्यामध्ये लाल तिखट आहे, मटन मसाला आहे, हळद आहे, मीठ आहे आणि जिरं घेतलेलं आहे, हे मोहरी घेतलेली आहे आणि आपण तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। आपण आता फोडणी देऊन घेऊ भाताला। शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये। आपण आता याच्यात धुतलेला तांदूळ टाकणार आहोत। धुतलेला तांदूळ टाकल्यानंतर जे मसाले आपण केले होते ते याच्यामध्ये टाकणार आहोत। याच्यामध्ये तुम्हाला जर मिरची हवी असेल तरी टाकू शकता। याच्यामध्ये मला तिखट नको होता म्हणून मी मिरची टाकलेली नाहीये, फक्त लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे चिकन मसाला टाकलेला आहे। आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊ। ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलाय त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत। आपण 1 वाटी तांदूळ घेतलाय, त्याच्यामध्ये 2 वाटी पाणी घेणार आहोत आणि आता याच्या 2 शिट्ट्या, आपल्या नेहमीप्रमाणे 3 शिट्ट्या काढून घेऊ। आपल्या भातामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। आता ह्याला पाण्याला चांगली उकळी आली की आपण कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊ। तयार आहे आपला शेवग्याच्या शेंगापासून तयार केलेला भात, मसाले भात। शेवग्याच्या शेंगांपासून तयार केलेला मसाला भात, शेवगा भात।